नमस्कार, आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज। पाहता सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल लक्षात येतं। पाटण तालुक्यातील तळमावली या ठिकाणी तळमावली इथे येण्याचा महत्त्वाचा उद्देश आता आपण आहोत श्रेया आय केअर सेंटर आणि श्रेया ऑप्टिकल सेंटर तळमावली येथे। आपण पाहतच आहात की विविध मशिनरी दिसत आहेत। या मशिनरीचा विविध उपयोग करून इथे येणारे प्रत्येक कस्टमर जाताना हॅपी कस्टमर बाहेर जात असतो आणि याचं रहस्य, याचे जे सिक्रेट आहे, याचं जे यश आहे, संपूर्ण यश जात आहे ते म्हणजे ऑप्टोमेट्रिक संदीप मोहिते आणि त्यासोबतच सौ शैला मोहिते यांना। आणि मी आता उभी आहे त्यांच्या श्रेया आय केअर सेंटर या ठिकाणी। सध्याचा पेशंट हो सन 2002 ते आज 2024 22 वर्षांची अविरत सेवा, तत्परतेची सेवा, आपुलकीची सेवा। पाहूया आपण आपल्या सतर्क इंडियाच्या माध्यमातून ही सेवा कशी दिली जाते आणि या सेवेचं सिक्रेट काय आहे। किती वर्ष झालं इथे येता? इथे की 7 वर्ष कायमच आहे, चांगलं आहे आता। आणि हातनं चष्मा 2 बाऱ्या बदलून नेलाय मी। बरं, डॉक्टर चांगली सेवा देतात का? देते की चांगलं। पैसे कमी घेते का जास्त घेते? पैसे काय त्यांच्या ह्यानं कमीच घेते। डोळ्यानं ह्या दिसत नव्हतं म्हणून ऑपरेशन केलं करायला आणि मग चष्मा हात नेला। चष्मा घातल्यानंतर चांगलं वाटायला लागलं? वाटतंय की चांगलं। चांगली सेवा इथे मिळते का? हो, डॉक्टर सेवाही मिळते। राजगुरू नावाचे डॉक्टर जे आहेत कराडचे स्पेशलिस्ट, त्यांच्याकडून म्हणजे तुम्हाला यांच्या थ्रू तुम्हाला सर्व्हिस मिळते। प्रॉपर ट्रीटमेंट आणि प्रॉपर इलाज या दोन्ही गोष्टी मिळतात आणि परवडेबल मिळतं सगळं। कराडला डोळे तपासायला जायचं म्हटलं तर वेळ खर्च होतो, पैसा खर्च होतो, त्याच्यामुळे इथे आम्हाला जवळ बरं पडतं यायला आणि आपुलकीची सेवा भेटते। पण मला मायग्रेनचा त्रास होत होता की हे नक्की कशामुळे होते, पण आता सरांनी ज्या पद्धतीने मागे पण एकदा चेक केलेला होता एका ठिकाणी, पण त्यापेक्षा एकदम आधुनिक पद्धतीनं जे त्यांनी तपासणी केली, खरंच खूप म्हणजे छान पद्धत आहे। माझ्या एका डोळ्याला, उजव्या डोळ्याला मोतीबिंदू होता, त्याचं ऑपरेशन इथूनच मी केलं आणि फार सुंदर अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी सोय दिली आम्हाला। चांगल्या प्रकारे आता आजपर्यंत 6 वर्ष झाली मला कोणत्याही प्रकारचा पुन्हा त्रास जाणवला नाही। आणि यांचं तसं पाहिलं तर अगदी फार विश्वास ठेवावा असं नाही। मी या चष्म्याच्या नंबरसाठी क्रॉस चेकसुद्धा केलं यांच्या परस्पर, माहीत नव्हतं मला नेमकं आपणाला खरंच चांगली सेवा मिळते का, तर त्यांच्यापेक्षा इथली फार सेवा उत्कृष्ट मिळाली। मी आज 12 वर्ष इथं येतो रेग्युलर। फोन केला की काही असू द्या, कसलीही अडचण मला आजपर्यंत आली नाही। मोहिते डॉक्टरांचं तर काय बोलायलाच नको, कोणत्याही बाबतीत पैसे असू द्या नसू द्या नंतर द्या काही नाही, अजिबात नाही, कोणत्याही प्रकारची हे नाही। आणि दराच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर फारच रिजनेबल आहे। मी यांच्याकडे चेक केलं, राजगुरू डॉक्टर इथं येतात, मग ते म्हटले त्यांनीच मला म्हटले आपण करू यांच्याकडं, मग कराडला केलो आम्ही ऑपरेशन। चांगल्या प्रकारे झाले, काय अजिबात नाही, आजपर्यंत कोणताही त्रास जाणवलेला नाही। आणि मोहिते डॉक्टर माझ्याबरोबर होते, ते म्हटले तुम्ही काही काळजी करू नका। कधी होते तुमच्याबरोबर? ऑपरेशन करतानाच ते माझ्याबरोबर होते, ऑपरेशन थिएटरमध्येच आतमध्ये होते आणि त्यांच्या गाडीतूनच मला घेऊन गेले, चला मग घरी सुद्धा ड्रॉप केलं। त्या चांगल्या पद्धती उत्कृष्ट प्रकारे सेवा देतात, याच्यात वादच नाही, शंकाच नाही। सकाळपासूनच आपण पाहत आहात इथं पेशंटची रांग लागलेली आहे। अविरत तत्परतेची आणि आपुलकीची सेवा देणारे हे श्रेया आय केअर सेंटर तळमावली। प्रतिक्रिया की इथे येणारे पेशंट खरोखर समाधानी आहेत का आणि त्यांना मिळणारी सेवा ही कशी मिळली जाते? सुरुवातीपासूनच ते आमचे मित्र असल्यामुळे ओपनिंगलाच मी येतो होतो। एक कस्टमर म्हणून, एक ग्राहक म्हणून
तुमचा अनुभव स्वतःचा काय आहे, काय सांगाल? मी एक ग्राहक म्हणून त्यांच्याकडं गेले 8-10 वर्ष सातत्यानं डोळे तपासणी असतील किंवा चष्मा तयार करायचा असेल, या सगळ्या बाबी त्यांच्याकडून करून घेतो. त्यावेळेला मला अनुभव येतो की त्यांची जी तपासणीची पद्धती आहे अत्यंत चांगली आहे. चष्मे किंवा त्यांच्या काचा वापरणे हे आपल्याला अनुभव नसले तरी त्यांना उत्तम पद्धतीने ते चष्मे तयार करून त्या ठिकाणी देतात. सकाळी जर काम करताना माझ्या डोळ्यात छोटासा एक हे गेला आणि त्यासाठी सकाळपासून मी बराच हे केलं पण काय निघाल नाही का. इथं आल्यानंतर केवळ एक 3 ते 5 सेकंदात प्रतिनिधी माझ्या माझं गाव खळे, तिथून एक 3 किलोमीटरवर माझं गाव. मला एवढ्यासाठी कराडला जाऊन मला 1200-1300 रुपये खर्च करावा लागला. तो खर्च शून्य. इथं म्हणजे ते सेवावृत्ती नाही तर छोटे छोटे काम कधी त्यांनी पैसे घेत नाही आणि वरून इथं आल्यानंतर लोकांना व आपल्याकडे आलेल्या लोकांना चहा पाणी व्यवस्था त्यांच्या मार्फत करतात. हे त्यांचं फार मोठं म्हणजे आमचं भाग्य आहे. पाणी येते ते बंद झालं, त्याच्यापासून चेक केल्यापासून माझा नंबर पण कमी. आणि आपण पाहतच आहोत की सरांनी आत्ताच तिथं गॅसचा मेजरमेंट घेतला होता काचेचा आणि आत्ता सरांनी दाखवले चष्मा तयार सुद्धा झालेला आहे. 5 मिनिटाच्या आत सरांनी इथं हा चष्मा तयार केला. ग्रामीण भागातल्या लोकांना अडचण समस्या नाही की परत येऊन त्यांना ग्लास बदली करायची. ऑटोमॅटिक मशीनवरती चष्मा बनवल्यामुळं क्लिअर फिटिंग होते. पेशंटचा नंबर तपासल्यानंतर जी ग्लास आपण पेशंटला देणार आहे हा -2 हा करेक्ट नंबर झाला. म्हणजे आपण चष्मा जरी बनवला असला तरी त्या ग्लासमध्ये जर व्हेरीफाय नसेल तर तो चष्मा व्यवस्थित दिसला जातो, त्रास होत नाही. आता आपल्याला हा करेक्ट नंबरचा चष्मा असल्यामुळे आपल्याला हे नाही. आणि ज्या पेशंटला मी ब्ल्यू रेजचं दाखवलं होतं तर ती ब्ल्यू रेज सुद्धा आपण इथं चेक करून देतोय. युव्ही आणि ब्ल्यू रेज 0-0 आहे तर ब्ल्यू रेज सुद्धा आपण हे चेक करून पेशंटला देतोय. युव्ही रेज 0 आणि ब्ल्यू रेज 0 त्या काचेमधून जातात. त्यामुळे जी ग्लास जी आहे ती स्टँडर्ड क्वालिटीची आहे. म्हणजे आपण पेशंटला देताना स्वच्छ आणि चांगला व्यवस्थित चष्मा दिला जातो. चष्मा नेहमी असा ठेवायचा. चष्मा असा ठेवला की त्याला स्ट्रेचेस ठेवला पाहिजे आपण. असा ठेवायचा नाही आणि पुसताना या कापड क्लोथ दिले ते कापडनं क्लीन करायचं. 2 डोळे टाका. 2 वेळा ही येणारी जी किरणं असतात ती लाईट पास होत नाही आणि ही जी टीव्हीची किरणं कॉम्प्युटरची किरणं ही काचेवरनं परावरती होणार, काचेच्या आत येणार नाही. सुदीप पवार, विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र शासन सातारा, मानवाधिकार सहायता संघ भारत. कराडला जाऊन तिथे 300 रुपये फी घेत होते आणि घेतातच. समजा तीच तपासणी फी इथे 100 रुपये घेतात. अगदीच गरजू असेल, गरीब असेल तर 50 घेतात. अगदीच गरीबातलं गरीब जरी कोणी आलं तर त्यांचे पैसे सुद्धा घेतले जात नाही. समाजाला सुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे. त्या हेतून मध्यंतरी त्यांनी कोरोना काळामध्ये बहुतांशी बऱ्याच ठिकाणी फ्री शिबिर राबवली. अंगणवाडी सेविका असतील, पोलीस स्टेशन असेल, कधी मंडळ असतील, अशा ठिकाणी त्यांनी फ्री मध्ये सेवा किंवा चष्मे वाटप, गॉगल वाटप त्यांनी केले. त्यांचा स्वभाव किंवा त्यांची सेवा पाहून पाटण तालुक्यातील लांबून सुद्धा अगदी गरिबापासून मोठमोठे हायफाय लोक सुद्धा या श्री आय केअर सेंटरमध्ये येतात. दुर्गम भागातील जे काही पेशंट असतील, डोळ्याचे विकाराचे जे काही पेशंट असतील, त्या सर्वांसाठी एक वरदान ठरलेलं आहे. आणि याचं सर्व श्रेय या म्हणजे श्रेया आय केअर सेंटर मधले हे श्रेय जे आहे ते डॉक्टर संदीप मोहिते आणि शैला मोहिते. श्रेया ऑप्टिकलमध्ये अगदी व्यवस्थित अल्प दरामध्ये चष्मे बनवून दिले जातात. आपल्याकडं टायटन, फास्ट्रॅक अशा इतर क्वालिटीचे आपल्याला इतर म्हणजे ब्रँडेड चष्मे सुद्धा आपण बनवून देऊ शकतो. अगदी आपल्याला गॉगल्स म्हटले तरी फास्ट्रॅकचे, रेबेनचे वगैरे मिळतात. आपल्यापासून इथून 25-26 किलोमीटर कराडवरती एवढ्या लांब जायला गावाकडच्या लोकांना शक्य होत नाही. आजी वगैरे अशा लोकांना तर शक्यच होत नाही. त्यामुळं त्यांच्यासाठी आपण इथं डॉक्टरांना सुद्धा बोलवण्याची सुविधा केलेली आहे. अगदी डोंगराळ भागातील येणाऱ्या लोकांसाठी
गेली 22 वर्ष इथं सेवा देत असल्यामुळं लोकांना माहिती आहे इथली क्वालिटी, इथली आपण देणारी लोकांना सुविधा, हे सगळं माहिती असल्यामुळं एवढ्या कराडसारख्या ठिकाणी जाणं त्यांना परवडेबल नसते. त्याच्यामुळं त्यांना इथं येऊन इथली सेवा बघतात. त्याच्यामुळं त्यांना माहिती आहे की श्रेया ऑप्टिकल हे आपल्याला एकमेव ठिकाण असं आहे की जिथं आपल्याला पाहिजे असं आणि आपल्याला पाहिजे तशा दरामध्ये सगळं म्हणजे चष्मा बनवून सगळं व्यवस्थित मिळतं इथं. कराडवरून की नाही आता हे कस्टमर आलेले आहेत, हॅप्पी कस्टमर आहेत आमच्या समोर. त्यांनी आता चष्मा घेतलाय, प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया त्यांच्या. अभिजित छेद्रुक, कराडवरून आलो. मी तर खरं आज लेन्सकार्डला जाणार होतो, परंतु मित्र पण आहेत आमचे आणि सर्व्हिस छान असल्यामुळं आज तळमळ्यात येऊन चष्मा करायचा असं ठरवलं. तर कराडमध्ये मी हा 1 महिन्यापूर्वी चष्मा केलेला होता, 1 ते 2 महिने झाले. तो करून पण मला 15 दिवस त्रास झाला ते ॲडजस्ट होण्याचा. पण आता मी हा ॲडजस्ट केला आणि क्लॅरिटी वगैरे किंवा डोळ्याला अजिबात त्रास नाही, छान वाटते. जाणून घेऊया या सुंदर सेवेची. दृष्टी तिथे सृष्टी आणि सृष्टी तिथे दृष्टी असं म्हटलं जातं. आणि या डोळ्यांची निगा राखणारी, या डोळ्यांची सेवा देणारे ऑप्टोमेट्री संदीप मोहिते. हा प्रवास कसा सुरू झाला आणि याकडे मोहिते सरांचं पाऊल कसं वळलं? सर नमस्कार. नमस्ते. प्रथमतः सगळ्यांना माझा नमस्कार. मी संदीप मोहिते. आमचं चाफळ विभागातील एका डोंगर कपाडीत दुसरेवाडी म्हणून गाव आहे. थोडंसं शिक्षण वगैरे मी गारेवाडीत शिक्षण वगैरे घेतलं. त्याच्यानंतर 2002 साली 99 ते 2002 साली ऑप्टोमेट्री हे मुंबईला शिक्षण घेतलं. माझे चुलते या क्षेत्रात म्हणजे चष्म्याच्या क्षेत्रात माझे चुलते प्रथमतः होते. मला शिकवण्याचा प्रयत्न केला आणि मला ते रुजलं. चष्मे बनवत असताना आपल्याला ऑप्टोमेट्री केलं पाहिजे. ऑप्टोमेट्री करताना मग मी हॉस्पिटलशी संलग्न झालो. आमचे एक डॉक्टर ब्रह्मशास्त्रीय पद्माकर म्हणून होते, त्याने मला ऑप्टोमेट्रीचं मार्गदर्शन दिलं. त्यांच्या मार्गदर्शनातून मी ऑप्टोमेट्री पूर्ण केलं. 2002 सालापासून डेबिवडी आणि आपल्या डेबिवडी तळमोरे भागामध्ये ही अविरत सेवा चालू आहे. योगेश राजगुरू किंवा राहुल पाशे यांच्या मार्फत मला मोफत सर्जरी वगैरे म्हणजे अल्पदरात सर्जरी वगैरे करण्याचं भाग्य लाभतंय. श्रेया आय केअर सेंटर मध्ये कोणकोणत्या स्वरूपाची सेवा दिल्या जातात? नंबर चेक करणे, चष्मे काढणे, चष्म्यांना तुम्हाला व्यवस्थित दिसणे, हे सगळे प्रकार जे आहेत. कॉन्टॅक्ट लेन्स कोणाला पाहिजे असतील, कॉन्टॅक्ट लेन्स आपण डोळ्यामध्ये लावले जातात. जुन्या पेशंटना तर तुम्ही सेवा अविरत सेवा देताच बरोबर, परंतु ज्यावेळी नवीन कस्टमर येतं त्यावेळी प्रतिक्रिया काय असते? 20 वर्ष या क्षेत्रात काम करत असताना मला जे अनेक म्हणजे लाखो पेशंट येऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे नवीन पेशंट आला काय आणि जुना पेशंट आला काय, नवीन पेशंट आला तरी त्याचं निरसन आपण डोळे तपासणी करून त्याला चांगल्या पद्धतीचा उत्तम प्रकारे चष्मा देणे आणि तो समाधान होणे ही माझ्याकडे तत्परतेची सेवा आहे. ऑप्टोमेट्री म्हणून तुम्ही हा जो आहे तुमची सेवा जो आहे माऊलीसारख्या मागास भागामध्ये का सुरुवात केली? सरळ कार सुद्धा आहे तिथं पण तुम्ही जाऊ शकत होता सर, मग हे सिलेक्शन का केलं? माझा जन्मच ग्रामीण भागाचा. तर ज्यावेळेस मी व्यवसाय सुरुवात केली त्यावेळेस माझ्याकडे आर्थिक बळ नव्हतं. म्हणजे पैसा हा आपल्यासाठी त्यावेळेस नाहीचाच असा होता आणि ढेबेवाडी तळमोरे भागामध्ये हा व्यवसाय नव्हता. म्हणून मी ढेबेवाडी प्रथमतः निवडले. ढेबेवाडी पासून मी तळमोऱ्यात आणि मला जे सहवास कुटुंबांचं लाभतंय किंवा माझं दीर्घ आयुष्यासाठी मला एकूण त्याचा आशीर्वाद मिळतोय, हे माझं भाग्य हे फक्त तळमोरे ढेबेवाडी विभागातच मला मिळणार आहे. मी जर कराडमध्ये गेलो तर कराडमध्ये मला पैसा मिळेल पण हे बाबी मिळणार नाही. प्रणा फाउंडेशन वगैरे आहेत त्यांच्याकडून आपण 5-6 हजार रुपयामध्ये पण ऑपरेशन करून घेतो. लायन्स क्लब मधले जे आहेत त्यांच्याकडे मोफत ऑपरेशन करतो. 22 वर्षांच्या या अविरत सेवेमध्ये आतापर्यंत किती पेशंटना आपण सेवा दिली? 22 वर्षामध्ये मी शिबिर किंवा माझ्या आता प्रत्येक महिन्याला समजा सर्वसाधारण 150 ते 200 पेशंट जर बघत असेल तर 200 गुणिले 12 2400 पेशंट, 2400 गुणिले 22 वर्ष म्हणजे जवळपास मी नाही म्हटलं तरी 4 ते 5 लाख पेशंट बघितलेले असतील. कमीत कमी नाही म्हटलं तरी 7 ते 7 हजार मोतीबिंदूचे ऑपरेशन केले असतील आपण. म्हणजे आतापर्यंत कोणत्या गावातून पेशंट आले? डेबेवाडी खोरे आहे, कुंभारगाव गण आहे किंवा काळगाव गण आहे, ह्या भागातून तर आपल्याकडे पेशंट येतातच. परंतु आपल्याकडं कराड सारख्या शहरा भागातून सुद्धा येणारे पेशंट का तर तुमच्याकडे क्वालिटी चांगली मिळते, वेळ वाचतोय. सकाळी 9 वाजता सुरू झालेला हा प्रवास अगदी 9 वाजताचा जे उत्साह आहे आपल्या चेहऱ्यावरचा हसतमुख चेहरा महत्व
महत्वाचं रहस्य सिक्रेट काय आहे? मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा हा प्रश्न पडला असेल. सकाळी जर सुरुवात केली, पेशंट जर आपल्याला सपोर्टिव्ह चांगला असेल किंवा आपलं वातावरण चांगलं असेल, आपण हॅपी असेल तर पेशंट हॅपी असतात. पण त्याची एनर्जी माझ्यात राहते. प्रत्येक कस्टमरला आपण चहा देतात. चहा म्हणजे मोठी गोष्ट नाहीये सर, पण एक आपुलकी करायचं म्हणतो तो 10 रुपयाचा चहा सुद्धा एक मोठं काम करून जातो. तर सर त्याच्या मागचं कारण काय? बरंच 20 ते 25 किलोमीटरवरनं तो पेशंट आलेला. आपल्याला समाधान वाटतं की कुणाला चहा पाजला किंवा पाणी दिलं किंवा चष्मा बघायचा आहे, गॉगल बघायचा आहे, त्यांनी जरी नाही घेतला तरी त्यांच्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था केली आहे. आमची एक 10 वर्षापासूनची सेवा चालूही ठेवलेली आहे आणि इथून पुढेही चालू राहणार. फक्त शेवटचा प्रश्न की पुढील विजय काय असणार आहे आपल्यासमोर? जशी 20 वर्ष सेवा दिली, सेवेसोबत माणसं आणि आपण ती जोडत राहील. धन्यवाद. सकाळी 9 वाजता सुरू झालेला हा प्रवास आता शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबतोय. जिथं सर आपल्याला माहित आहे सतर्क प्रेक्षक हो, जिथं आधी आहे ज्याला आधी आहे त्याला अंत आहे. सर आपल्याला आपल्या करिअरसाठी, आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी, समृद्धीसाठी, सौख्यासाठी आपल्या सतर्क इंडियाच्या परिवाराकडून अगदी मनपूर्वक सर शुभेच्छा. धन्यवाद.